विविध भारती पुणे. ठळक बातम्या. संसदेच्या दोन्ही सभागृहात विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभेचं कामकाज आज दुपारी 12 वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. राज्यातील सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी काल रात्री मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीनंतर आज मुंबईमध्ये याच संदर्भात बैठक होणार असून यावेळी मुख्यमंत्रीपदाच्या निर्णयासह मंत्रिमंडळासंदर्भात चर्चा होणं अपेक्षित आहे. म्हाडा पुणे विभागाकडील 6,294 घरांसाठी मागील दीड महिन्यात सुमारे 38,000पेक्षा अधिक अर्ज आले असल्याची माहिती मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी दिली आहे. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास 10 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून सोडच 7 जानेवारी 2025 रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती साकोरे यांनी दिली. राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे 14 ते 22 डिसेंबरपर्यंत फर्ग्युसन महाविद्यालयात पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मागील वर्षी महोत्सवाला 7.5 लोकांनी भेट दिली होती. यंदाच्या वर्षी 20 लाख लोक भेट देतील अशी अपेक्षा आहे. यंदाच्या पुस्तक महोत्सवात देशभरातील विविध भाषांमधील साहित्यिकांची उपस्थिती असेल तसंच साहित्यविषयक कार्यक्रम आणि बाल चित्रपट महोत्सवही असेल अशी माहिती राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक यांनी दिली. पुस्तक महोत्सवाअंतर्गत 11 डिसेंबरला शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयं आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याच्या पात्रता आणि नावनोंदणी संबंधातील आवश्यक कागदपत्र येत्या 8 दिवसात विविध शुल्कासह विद्यापीठाकडे जमा करण्याचं आवाहन मुंबई विद्यापीठाद्वारे करण्यात आलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.